आपणा सर्वांचे आदरणीय नेते माननीय शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून तिन्ही पक्षांनी त्यांना संमती दिलेली आहे। ही जागा महायुतीच्या वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 26 मार्च रोजी शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे। या प्रवेशासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, आमदार दिलीपराव मोहिते पाटील, आमदार अतुल शेठ बेनके आणि आमदार चेतन तुपे आणि या मतदारसंघामधील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या प्रवेश झाल्याच्या नंतर दादांबरोबर असलेले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते देखील दादांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते दादांच्या स्वागतासाठी आणि प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत। गेले 1.5 ते 2 वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावाने शिवसेनेने काम केले आणि गाव पातळीपासून म्हणजे आमच्याकडे शिवदूत आणि शाखा प्रमुखापासून तर बूथ प्रमुखापर्यंत जे कार्यकर्ते आहेत हे सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांना एकमुखाने सांगितलेलं आहे, दादा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे, तुमच्या निर्णयाच्या सोबत आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे, आम्ही तुमच्याच बरोबर असल्यामुळं 100% या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सगळेच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतील। आता तुम्ही म्हटले संमतीने दादा जाहीर झाले, उमेदवारी जाहीर झाली, दादा राष्ट्रवादी येत आहे। आता या घटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पण संमती आहे, मग त्यांच्या पक्षामध्ये कोणी शिल्लक राहणार आहे का? का सगळा पक्ष तुम्ही विलीन करणार आहात? राष्ट्रवादी राहतील ना, असं काही नाही, सगळेच कार्यकर्ते तिला असं नाही। आता समजा जिल्हा प्रमुख आहे शरद दादा हे राहतील ना, सगळा पक्ष स्टेटस 27 ला वेगळा निर्णय घेतला नाही। कसं आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत। आता माझ्यासारखा कार्यकर्ता, आमच्यासारखे कार्यकर्ते दादांबरोबर आहोत, म्हणजे दादा ज्या पार्टीमध्ये जातील तिथं आम्ही जाणार 100% आहे। पण ज्या लोकांना एकनाथ शिंदेंबरोबर काम करायचं आहे किंवा शिवसेनेबरोबर काम करायचं, महायुती आहे ती लोकं थांबतील, अशी सक्ती वगैरे कोणावर होणार नाही। ज्या कार्यकर्त्यांना दादांबरोबर जायचं ते करतील आणि सगळे शेवटी महायुतीचं काम करतील। एकनाथ शिंदेंचं सुद्धा गरज आहे ना पुढे आपल्याला, म्हणजे विकास कामाला आहे सगळ्यांना आहे। महायुती असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायची घाई का? प्रवेश नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहमतीनेच आहे ना। एकनाथ बघा, ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे प्रश्न असा आहे, तर महायुतीला जागा आहे की नाही व आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पण ठीक आहे, बाकी सगळे कार्यकर्त्याची इन्कमिंग होतं म्हणजे त्याचं बिलिंग काय? तसं बरं का, सगळे इन्कम तुम्ही जे बोलताय ना महायुतीचे, आमची स्वतःची इच्छा आहे दादांबरोबर काम करायची।
आमचं असं काय कोणाला कोणी आम्हाला सांगितलं किंवा दादांनी सांगितलं असं अजिबात नाही आहे. आमची स्वतःची इच्छा आहे का आम्ही गेले 15-20 वर्ष खासदार आढळराव पाटलांबरोबर काम करतो. ते ज्या ठिकाणी काम करतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची जबाबदारी आमची आहे. म्हणून आम्ही स्वतः चाललो आहे. अजिबात असं काही नाही आहे. ज्यांना थांबायचं ते थांबणार आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या संमतीनेच खासदारांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनीच सांगितलं दादांना का तुम्ही प्रवाहात राहिलं पाहिजे, तुमचं काम चांगलं आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं करतो.